मला सर्वात आवडलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या भाषणातील एक वाक्य आहे, ते म्हणजे आम्हाला आंदोलनाची सवयच आहे, असे आशिष शेलार यांनी सांगतानाच ते पुढे म्हणाले की तुमचा जसा आंदोलनाचा पिंड आहे तोच पिंड आमचाही आहे, पण मंत्री झाल्यापासून जरा त्या भूमिकेला आवर घालावा लागतोय. मात्र तुम्हाला आंदोलन न करू देता पुढच्या वेळी या महोत्सवाला येईल त्याच्या आधी तुमच्या संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या असतील, अशी ग्वाही मंत्री आशिष शेलार यांनी उल्वे नोड येथे संपन्न झालेल्या आगरी कोळी महोत्सवाच्या सांगता कार्यक्रमावेळी दिली. एका अर्थाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2018 सालापासून सुरू असलेल्या मागणीला याच वर्षी यश येईल असे मंत्री आशिष शेलार यांच्या भाषणातून स्पष्ट केले. दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भाजप पुरस्कृत श्री गणेश सामाजिक मंडळ गव्हाण यांच्या वतीने आयोजित उल्वे नोड सी फूड फेस्टिवल आणि आगरी कोळी महोत्सव 2026 सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. उल्वे येथील रामशेठ ठाकूर मैदानावर 29 मार्च ते 1 एप्रिल या कालावधीत रंगलेल्या या महोत्सवाची सांगता राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा गौरव सेवा सम्राट असा केला. आकडे आणि रकमा रामशेठ ठाकूर यांच्या कार्यापुढे तोकड्या पडतात, परंतु त्यांच्या हृदयातून वाहणारा सेवेचा झरा कधीच आटत नाही, असे सांगत इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रात रामशेठ ठाकूर यांची ओळख सेवा सम्राट म्हणूनच होईल असे गौरवोद्गार त्यांनी काढले. या 4 दिवसीय महोत्सवात परिसरातील नागरिकांना आगरी कोळी समाजाच्या समृद्ध खाद्य संस्कृतीचा, परंपरांचा आणि जीवनशैलीचा अनोखा अनुभव घेता आला. विविध पारंपरिक सी फूड पदार्थांची चव आणि स्थानिक कलावंतांच्या सादरीकरणामुळे या महोत्सवात मोठी रंगत आली होती. सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी यावेळी महत्त्वाची घोषणा करताना सांगितले की येणाऱ्या वर्षभरात आगरी कोळी संस्कृतीचा हा सांस्कृतिक ठेवा कार्यक्रमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोहोचवला जाईल. तसेच आपल्या जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी आमदार महेश बालदी यांच्या कामाचेही विशेष कौतुक केले. रामशेठ ठाकूर, तुम्हाला आम्ही सेवा सम्राट यासाठी म्हणतोय की उदाहरणं काय काय द्यायची. आकडे तोकडे पडतात, रकमा कमी बोलतात, पण हृदयातनं निघणारा सेवा रूपी कार्याचा झरा कधीच आटत नाही, असा सेवा सम्राट हे आमचे रामशेठ ठाकूर आहे. माझ्या गावात जिथून जन्म झाला तेही करीन, माझ्या गावातील तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, मच्छीमारांसाठी, आगरी बंधू भगिनींसाठी त्यासाठी सुद्धा करीन. मी ज्या शाळेत पहिल्यांदा शिकलो त्या रयतच्या शाळेला सुद्धा कोट्यान कोटी एका हाताचं दुसऱ्या हाताला कळणार नाही. असंख्य जागा अशा आहेत आणि असंख्य व्यक्ती अशा आहेत की ज्याला कधी मेडिकल हेल्प, एज्युकेशनल हेल्प, ट्रॅव्हल हेल्प, कोणाच्या लग्न कार्य दुःखाला सुद्धा. बरं, सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा कुठे बागुलबुवा नाही. आणि म्हणून आजपासून आम्ही तुम्हाला उपाधी दिली आहे. अन्य सम्राट असतील ते असतील, त्यांचा सन्मान ठेवून सांगतो, आजपासून या महाराष्ट्रातले सेवा सम्राट म्हणून तुमचा उल्लेख होईल. इतकंच सेवेचं काम आपण केलं आहे. माझी वेळ संपली आहे आणि वास वाढत चाललाय, सुगंध वाढत चाललाय. तर बालदी, जास्त तुम्ही माझी परीक्षा घेतली तर पुढच्या सगळ्या कार्यक्रमांवर त्याचा परिणाम होईल. आपण या ठिकाणी 3 गोष्टींचा उल्लेख केला. एक, रायगडला प्रवेश करताना माझ्या छत्रपतींना मुजरा घालूनच प्रवेश झाला पाहिजे, असंच कोरीव शिल्प याची सुरुवातच झालेली आहे. आज खेळ, ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी या मैदानाबाबतीत पण रामशेठ तुम्ही केलात, पण खेळाबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम सुद्धा. तर आंतरराष्ट्रीय विमानतळ इथून जवळ आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, संगीताचे आणि कलात्मक कार्यक्रम करायला त्या स्तरावरचं स्टेडियम आणि त्यासाठीची जागा निश्चिती इथपर्यंतच आता सुरुवात झाली आहे. येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये त्याचं पहिलं पाऊल, दुसरं पाऊल पुढे जाईल
आणि महेश बालदी यांच्याच कार्यकाळामध्ये तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राला नाही केवळ देशाला आश्चर्य आणि कौतुकाचं कुतूहलाचं स्वप्न पडावं असं स्टेडियम या भागामध्ये उभं राहील म्हणजे राहीलच, त्याची सुरुवात झालेली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमाचा उल्लेख आपण केलात. होय, आमचे मच्छीमारी करणारे बांधव, कोळी बांधव, आगरी बांधव, भूमिपुत्र याची एक संस्कृती आहे. लग्नामधली आहे, हळदीमधली आहे, पूजांमधली आहे, पाककला आहे, नृत्यकला आहे आणि शस्त्रकला सुद्धा आहे. या सगळ्याचा मिळून येणाऱ्या वर्षभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या आगरी कोळी संस्कृतीचा सांस्कृतिक ठेवा कार्यक्रम रूपाने पोचवण्याचं काम सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणून मी आज या ठिकाणी घोषित करतो आणि तुम्ही सांगाल त्या लोकांना बरोबर घेऊन आपण हे करू. रामशेठ, या मैदानाच्या बद्दल काही अपेक्षा आपण व्यक्त केलात. मला तुमचं म्हणणं मी शांतपणे ऐकलं आणि मला त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आवडलेलं वाक्य म्हणजे आम्हाला आंदोलनाची सवयच आहे आणि आमचाही पिंड तोच आहे. आजकाल मंत्री म्हणून आल्यावर थोडं जखडल्यासारखं वाटतं, बोलताना तीनदा विचार करावा लागतो आणि म्हणून हा पिंड आपल्याला सोडायचा नाही, पण तुमच्या पिंडातील आंदोलन न करून देता हे या वर्षभरातच त्यातला निर्णय करून पुढच्या वर्षी या ठिकाणी ज्यावेळेला येऊ त्यावेळेला तुमच्या सर्व मागण्या पूर्ण झालेल्या असतील असंही काम करू. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाषण करताना म्हणाले की उल्वेनोडमध्ये शिवसृष्टी उभी राहावी अशी मागणी स्थानिक भूमिपुत्रांची मागणी आहे. मात्र सिडकोचे अधिकारी इतके मुजोर बनले आहेत की कवडीमोल भावाने आमच्याकडून घेतलेली जागा महाराजांच्या पुतळ्यासाठी मात्र सिडको एकेरी 5 कोटी रुपये मागत आहे. हे दुर्दैवी आहे. महाराजांची शिवसृष्टी इथे उभी राहावी यासाठी गेली अनेक वर्षे आम्ही सिडकोसोबत संघर्ष करतोय. आमचे दोन्ही आमदार सिडकोच्या विरोधात विधिमंडळात आवाज उठवत आहेत. राज्यातील भाजप महायुतीच्या सरकारवर आमचा विश्वास आहे म्हणून, नाहीतर सिडको विरोधात आम्ही मोठे आंदोलन उभे केले असते. तसे आंदोलन आम्ही यापूर्वीही वेळोवेळी उभे केले आहे असे लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले की सिडकोने ही जागा ग्रामपंचायतीच्या ताब्यात द्यावी. आम्ही तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आणि शिवसृष्टी उभी करू अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. एकरी 15,000 आम्हाला दिले आणि किती 5 कोटी रुपये एकरी मागायला लागले. म्हणजे हा हिशेब जर बघायला सिडकोनं, आणि ते शिवाजी महाराजच्या पुतळ्या करता या ग्राउंडचं तर अजून बोलायलाच तयार नाही. आणि मागितलं आहे कुणाकडं आम्ही, तर सिडकोकडं आणि ग्रामपंचायती करता. हे व्यक्तिगत कुणाचं नाही. आणि अशा रीतीनं सिडको वागते. मग महेश बालदी जर तिथं सभागृहात बोलतील नाही तर कसं राहणार. महेश बालदी किंवा प्रशांत ठाकूर आता या बाबतीत सिडकोच्या बाबतीत आम्ही सगळं आता फेडअप झालो आणि एखाद दिवशी रस्त्यावर उतरण्याची पाळी आपलं सरकार आहे म्हणून. आपलं सरकार नसतं तर आम्हाला ती फार सवय आहे. आंदोलन करण्याची सवय अतिशय चांगली आहे, जुनी आहे. पण आता काय आम्ही केलं ना, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना म्हणजे मानवी साखली केली, मोर्चे काढले, हे केलं ते केलं, त्यांना बरोबर ताळ्यावर आणलं होतं. पण पुन्हा आता असं झालं आहे की आपणच सर्व आहोत आणि त्याच्यामुळे आता मला वाटते आपण सांस्कृतिक मंत्री आहात. शिवाजी महाराजांचा पुतळा ही अतिशय चांगली गोष्ट आहे. आपल्याला कल्पना आहे, तुम्हाला तुमच्या हृदयात बसलेलं आहे. आणि हे इतकं ग्राउंड आता आमचं म्हणलं हे ग्राउंड कशा करता पाहिजे आम्हाला साहेब, हे ग्राउंड आम्हाला पाहिजेलं आहे ह्या उपयोगाकरता. हे तर आपलं महोत्सव चालले आहेत आगरी कोळी. शिवाजी पार्क जे आहे या शिवाजी पार्कवर ज्या ज्या ॲक्टिव्हिटी होतात तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटी ह्या 20,000 मीटरच्या ग्राउंडवर व्हाव्यात. खेळ असतात त्याच्यात, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणखीन सार्वजनिक काय गणपती उत्सव सर्व असतील तर तोच नमुना तेच मी जाऊन आणलं. म्हणजे त्या ह्याच्यावर शिवाजी पार्कच्या ऑफिसला गेलो, तिथून त्यांना ज्यांच्याकडे त्यांनी याला दिले ताब्यात त्यांच्याकडे ते सगळं आणलं आणि तशाच प्रकारचं सुशोभित करावं. आणि ह्या दृष्टीनं म्हणून ह्या ग्राउंडवरची
आमची मागणी आहे की सिडकोनं आमच्या ताब्यात ग्रामपंचायत ताब्यात द्या, आम्ही विकसित करू. एरवी तरी सिडको ही खारघरला पनवेलला सगळीकडे ग्राउंड विकसित केले, कंपाऊंड पण केलेत. मग इथं सुद्धा त्यांनी त्यासाठी कंपाऊंड करावं, बाकी काय गोष्टी कराव्यात आणि इतक्या मोठ्या वस्ती करता हे सिडकोनं करावं अशी आमची अपेक्षा आहे. आणि शिवाजी महाराज पुतळा जो आहे तो लवकरात पूर्ण करण्याच्या दृष्टीने जागा आमच्या ग्रामपंचायत ताब्यात द्या. आम्ही सांगितलेलं आहे, खर्चही लागला तर आम्ही करू. सरकारनं दिले तर दिलं, नाही दिलं तर तो खर्च सुद्धा आम्ही करायला तयार आहोत. काही 10 कोटी आला, 15 कोटी आला, आम्ही काय हरकत नाही, तो खर्च आम्ही करायला तयार आहोत. पण फक्त आम्हाला काय करायला पाहिजे, तुम्ही जागा ताब्यात द्या, सांगा त्याच्यात द्या म्हणून, हे ग्राउंड ताब्यात द्या आणि नियोजन सरकारने करावं. तर आमदार महेश बालदी यांनीही आगरी कोळी समाजाची संस्कृती रुजवण्यासाठी अशा महोत्सवांना शासनाकडून पाठबळ मिळावे अशी मागणी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली. आशिषजी क्रिकेटशी जुळलेले आहेत, एशियन क्रिकेटमध्ये आहेत, वर्ल्ड क्रिकेटमध्ये आहेत, मुंबई क्रिकेटचे अध्यक्ष होते. हे सर्व असताना माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये अटल सेतूतून आम्ही आता मुंबईच्या जवळ आहोत, माझ्या इथे स्टेडियम असावं असा आम्ही आग्रह धरला आणि त्याची बैठक आजच दुपारी पार पडली. आणि त्याच्याकरता सिडकोकडून जे या आपल्या कुंडेवालच्या पुढे लेफ्ट साईडला नैनाचं ॲक्विजिशन येतं आहे स्पोर्ट्स सिटीमध्ये, तिथे म्हणजे आमची स्पर्धा काय नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबादची नाही, पण तत्सम व्हावं जेणेकरून पुणेकरांना, नवी मुंबईकरांना, उरणकरांना, मुंबईहून येणाऱ्या अटल सेतून येणाऱ्या लोकांना एक भव्य दिव्य स्टेडियम. म्हणजे 5 वर्षांनी कोण विचारेल कुठे मॅच झाली तर आता बोलतात की फायनल कुठे आहे, तर अहमदाबादला आहे, नरेंद्र मोदी स्टेडियमला. तसंच स्टेडियम आमच्याकडे होतं आहे आणि त्याचा पुढाकार आशिषजी घेत आहेत. निश्चित आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया की स्टेडियमची गरज आहे का आहे, पण ह्याच्याकरता कोणीतरी इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे आणि ते आपण करू शकताय. आणि त्याच्याकरता आता त्याचं कन्सल्टन्सी नेमायची आहे, त्याच्याकरता किती एकर जागा लागते, किती एकर होणार आहे, हा सर्व डिटेल इंजिनिअरिंगचा पार्ट आहे, तो होईल. पण कोणीतरी विदाऊट पॉलिटिकल विल, राजकीय इच्छाशक्ती तुम्ही दाखवलीत आणि ते करण्याचं धाडस दाखवलं, मुख्यमंत्र्यांची चर्चा केलीत. आता ते हळूहळू प्रारूप त्याचं स्वरूप होईल आणि स्टेडियम होईल, शिवमुद्रा होईल. अजून एक छोटीशी विनंती आहे की आपण या कोळी आगरी संस्कृतीची जर तुमच्या सांस्कृतिक खात्यातर्फे एखादे ग्रुप तयार केले आणि त्यांचं प्रत्येक कोळीवाड्यांच्या म्हणजे उरण असेल तर उरण तालुक्यात 2 ठिकाणी, पनवेल असेल तर पनवेलच्या 2-3 ठिकाणी, त्याच्यानंतर पुढे पेणला आपण आहोत, अलिबागला आहोत, मुरुडला आहोत, श्रीवर्धनला आहोत, सर्व शेवटपर्यंत ह्या संस्कृतीचे चैन जरा केली महोत्सवाची आणि त्याला शासनाने जर पाठबळ दिलं तर निश्चित ही संस्कृती रुजवण्याकरता, लोकांना प्रदर्शित करण्याकरता आपल्या खात्याचा सपोर्ट राहिला तर निश्चित आम्ही तुमच्यासोबत आहोत. आणि हा कार्यक्रम म्हणजे ही चैन ही लोकांना ही आगरी कोळी संस्कृती दाखवण्याकरता एक निश्चित सपोर्ट करेल आणि हे आपण करूया. या महोत्सवामध्ये पनवेलमधील सुप्रसिद्ध डॉक्टर गिरीश कुणे आणि कीर्तनकार निवृत्तीबुवा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे, वाय.टी. देशमुख, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत, रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य निकिता खारकर, प्राची जाधव, सोनाली जितेकर, पनवेल पंचायत समिती सदस्य जिज्ञासा कोळी, वितेश म्हात्रे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, सागर ठाकूर, रतन शेठ भगत, सचिन घरत, हेमंत पाटील, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, साईचरण म्हात्रे, सुहास गोंधळी, प्रतीश पाटील, अमित नाईक, प्रणय कोळी, राहुल घरत, अमोघ ठाकूर, अपूर्व ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक आणि आगरी कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.